लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 30 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार मनोज जरांगेंची घोषणा. उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार. कडक उन्हामध्ये पायामध्ये चप्पल नसेल, पाणी घेणार नाही, जरांगेंचा निर्धार. सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील. 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजेत का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी. जरांगेंचा निशाणा. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली ते सकारात्मक आहेत. आज मनोज जरांगेंची भेट घेणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. तर 2-3 दिवसामध्ये काय केलं त्याची जरांगेंना कल्पना देणार असल्याची माहिती. जरांगेंच्या मागण्या चुकीच्या. मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानानुसार कधीच मान्य होणार नाहीत. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. तर मराठा समाजाला दिलेले प्रमाणपत्र खोटे, हाकेंचा आरोप. मनोज जरांगे स्वतःला त्रास करून घेत असतील तर त्यांना अटक करा. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. तर जरांगेंचं उपोषण हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका. राज्यामध्ये ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे दोनच प्रादेशिक पक्ष. अजित पवारांचा पक्ष आज संपणार हे दुर्दैवानं बोलावं लागतं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर राऊतांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी. अनिल पाटलांचं उत्तर. अनिल पाटलांकडून ठाकरे सेनेचा शिवसेना असा उल्लेख. अनेक वर्षांपासून अर्थखातं राष्ट्रवादीकडे होतं, त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थखातं दिलं पाहिजे. युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक ट्विट. सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मामध्ये तेढ पसरवणं सुरू असल्याचा उल्लेख. तर महाराष्ट्रामध्ये जातीवरून डोकी फोडणं सुरू असल्याचं म्हणत सत्ताधारी याला खतपाणी घालत आहेत. राज ठाकरेंचा आरोप. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर जागा वाटपाचा विषय 2 दिवसामध्ये संपेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार. खासदार पार्थ पवार पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी सुरू. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. आज दुपारी मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार. विदर्भातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले. नागपूरमधून डॉक्टर राजू पोतदार. वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानींचं नाव निश्चित झाल्याची माहिती. ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचे भाजप नेत्यांसोबत खलबतं. राजू पाटील यांचं नाव चर्चेत. बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत लढत नाहीये. मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट. पुढच्या 2 दिवसामध्ये फॉर्म्युला ठरेल. महायुतीमध्ये समन्वय गरजेचा. आम्ही सर्व जागा लढू आणि जिंकू. सामंतांनी व्यक्त केला विश्वास. रायगड विधान परिषदेसाठी शिवसेनेचा दावा. विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची शिवसेनेची मागणी. गोगावलेंना उमेदवारी न दिल्यास माझ्या मुलासाठी उमेदवारी मागणार. महेंद्र दळवींचा दावा. नेत्यांनी सांगितलं उद्याही राजीनामा देऊ. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर शिंदेंनी 1.5 वर्ष पालकमंत्रीपद आमच्यासाठी थांबवून ठेवलं. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो मान्य. गोगावलेंकडून स्पष्ट. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट. विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली. नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. चिखलीकरांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेची जागा भाजपला सुटावी. भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंची माहिती. स्वबळावर ही भाजपच या जागांवर आघाडीवर राहील. शितोळेंकडून विश्वास व्यक्त. पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंतांचा नाव न घेता महेश शिंदेंना सूचक इशारा. पलटणमध्ये राजेगड सोबत आल्यानं शिवसेनेचाच आमदार होणार. उदय सामंतांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाती निधनाला 4 महिने पूर्ण. रोहित पवारांकडून दादांसाठी भावनिक पोस्ट करत आठवणींना उजाळा. काही जण तुमच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलेत. रोहित पवारांच्या पोस्टमध्ये उल्लेख. रोहित पवार आज सकाळी 10 वाजता सीआयडी कार्यालयाला भेट देणार. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत भेट घेणार. 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीमध्ये भुजबळांनी टक्केवारी मागितली. 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप. संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानी यांची सरकारकडे मागणी. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार. रमेश चेन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं नव्या चेहऱ्याला संधी. सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत. जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती.
नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेच्या ताफ्यामधील 4 गाड्यांचा अपघात. अचानक वाहन समोर आल्यानं ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं कोणीही जखमी नाही. आमच्या शिववाहतूक संघटनेचे 7 लाख टॅक्सी आणि ट्रक चालक जुजबी मराठी बोलतील. भाजप नेते हाजी अराफत यांची माहिती. मुंबईमध्ये राहायचं आणि कमवायचं असेल तर मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे. हाजी अराफत शेख यांची प्रतिक्रिया. फरात प्रकरणावर चित्रपट. रुपाली चाकणकरांच्या भूमिकेमध्ये दीपाली सय्यद तर खराच्या भूमिकेसाठी इम्रान हाशमीला विचारणा. स्वरूप सावंत महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार. होंदू बाबाला बळी पडू नये हा मेसेज चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. मला एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं वक्तव्य. करिअर उद्ध्वस्त होईल, फोनवरून धमकी. दीपाली सय्यद यांची माहिती. सामान्य जनतेलाच पेट्रोल डिझेल बचतीचं आवाहन केलं जातं. इंधन बचतीसाठी चार्टर्ड विमानं बंद केली असती तर बरं झालं असतं. राजकारण्याचेही 3 महिन्यांचे पगार देऊ नका. बागेश्वर बाबांचं वक्तव्य. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरामध्ये प्रत्येकी ₹2 वाढ. आता लवकरच लॉकडाऊनसारखे दिवस येतील. महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. सरकारनं तत्काळ निर्णय घ्यावा. जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये इंधन तुटवड्यामुळे टुरिस्ट वाहनधारकांवर परिणाम. रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात टुरिस्ट गाड्या डिझेल अभावी उभ्या. तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली. हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रामधला प्रकार. रुग्णालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यानं पोटातील बाळ दगावलं. नातेवाईकांचा आरोप. बीएमसीमध्ये इंधनाच्या वाहनाच्या ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य. स्थायी समितीनं सहाय्यक आयुक्तांसाठी 22 स्कॉर्पिओ एसयूव्ही खरेदीचा प्रस्ताव फेटाळला. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश. इंधन दरवाढीमुळे मुंबईतील लोकलच्या तिकीट विक्रीमध्ये मोठी वाढ. मागील काही दिवसांमध्ये तिकीट विक्रीमध्ये 50 ते 191% वाढ. जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद. नागपूरमध्ये नागरिकांची आपली बस आणि मेट्रोतून प्रवासाला पसंती. वाढत्या महागाईच्या प्रभावामुळे 2.5 लाखांहून अधिक नागरिकांचा मेट्रो आणि आपली बसनं प्रवास. कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेमध्ये आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं. क्षीरसाटांचं प्रत्युत्तर. बुलडाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आक्रमक. सपकाळांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन. संतोष बांगर यांनी शिवसेना फुटीची आठवण करत किस्सा सांगितला तर हातवारे करत टीकाही केली. आमदार संतोष बांगर यांना मंत्री करा. शिवसंवाद दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी हातामध्ये पोस्टर झळकावत श्रीकांत शिंदेंकडे मागणी केली. साताऱ्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे वीर जीवा महाला यांच्या वंशजांना 5 लाखांची मदत. मंगेश चिवटे यांच्या हस्ते 5 लाखांचा धनादेश सुपूर्द. वीर जीवा महाला यांचं स्मारक उभारण्याची घोषणा. बुलडाण्यामध्ये साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा. 5 कोटींचा निधी मिळूनही महिनाभरापासून पाणी पुरवठा ठप्प. नळ योजना महिनाभर पूर्णपणे बंद. जळगावच्या जामनेरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढत रास्ता रोको. कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्याची मागणी. सांगलीच्या विट्यातील होंदू बाबा प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सरकारकडे मागणी. कडेश्वर धाम अध्यात्म संस्थेच्या नावाखाली महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप. 28 मे ते 2 जून पर्यंत बकरी ईद आणि उरूस काळामध्ये विशाळगडावरील कुर्बानीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी. 2024 मधील नियमाच्या अधीन राहूनच धार्मिक विधी करण्याच्या सूचना. प्रशासनानं 27 मे पासून पशुहत्येला परवानगी नाकारली होती. कल्याणमधील बकरा कुर्बानी प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. इमारतीचे सेक्रेटरी, चेअरमन आणि इतर 3 जणांवर गुन्हा. पालिकेच्या परवानगीशिवाय अवैधरित्या बकऱ्यांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा. मुंबईमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेवर पीएमओचं बारकाईने लक्ष. नीट परीक्षेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक. फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची घेणार मदत.
मनोज शिरोरेच्या लातूरमधल्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस. सीबीआयच्या तपासातून नवी माहिती समोर. या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी घ्यायचा क्लासेस. नीट पेपर फुटी प्रकरणी कुलकर्णी, मोतेगावकर, शिरोरे नेक्ससबाबत अधिक तपास सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्ये पुन्हा चौकशी. सीबीआयनं 3 ठिकाणी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती. शिवाजीनगर, भाग्यनगर परिसरात 2 ठिकाणी सीबीआयच्या धाडी. 2 विद्यार्थिनी आणि एका कुटुंबाची चौकशी. नसरापूर प्रकरणामधला आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधात आरोप निश्चित. आरोपीच्या विरोधात पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. आरोपीला पहिल्यांदा कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर केलं. आजपासून रोज सुनावणी होणार. जळगाव जिल्ह्यामध्ये मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार. 12 जूनला आरक्षण सोडत तर 17 जुलैला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. गाव पातळीवरील राजकारणाला वेग. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमधून 13 उमेदवारांची माघार. 3 जागा बिनविरोध होणार. 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात. 7 जूनला मतदान होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आनंद परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्षपद देऊ नये, पत्रामध्ये मागणी. सूत्रांची माहिती. एनसीपीच्या कोट्यातून परांजपेंना महामंडळ देण्यात येणार होतं. परांजपेंच्या जागी नवीन नाव सुचवण्यात येईल, पत्रामध्ये उल्लेख. सूत्रांची माहिती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.